साई दर्शन कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा आज शुभारंभ। शहरातील साई दर्शन कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा आज सकाळी शुभारंभ करण्यात आला। धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या निधीतून हा रस्ता तयार करण्यात येत असून नगरसेवक अमोल मासोडे व नगरसेविका सौ सुरेखाताई ओगले यांच्या पाठपुराव्यातून सदर रस्ता मंजूर करण्यात आला। रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी महापौर मायादेवी परदेशी, अल्पाताई अग्रवाल, नगरसेविका चित्रलेखा परदेशी, महादेव भैया परदेशी, श्रीरंग जाधव, विकास बाबर, सुनील चौधरी, भारत कदम, हेमंत कदम, अनिल बगदे, विनोद जगताप, आनंद पाटील, श्याम गाटुडे, कुंदन शिंदे, किशोर सरगर, किरण गुरव, राजू उगले, बबलू सोनवणे, मोहन गवारे, मुन्ना इथापे, किरण बोरसे, संजय आगलावे, जितू इथापे, बटू पाटील, पप्पू बोरसे, किशोर पाटोडे, गणेश पाटील, वंदना पाकडे, स्वाती पाकडे, सोनाली बदाने, राणी जैन, संध्या मराठे, अर्चना पाटील, शोभा वाणी, सुनीता चौरे, माया चौरे, रेखा अनारसे, काजल कुंभार, लताताई सोनार, पुष्पांजली सोनवणे आदी सर्व स्थानिक नागरिक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आपले प्रभाग नंबर 17 मधले आपले तिघी नगरसेवक ओगलेताई, बंटी भाऊ आणि दोघी नगरसेवक यांच्या प्रयत्नामुळे आमदार निधी अनुप आमदार निधीतून साई दर्शन कॉलनीमध्ये रस्ता काँक्रिटीकरण आल्याबद्दल सर्वांना नम्र आव्हान आहे। मिल परिसराच्या लोकांना सर्वांना हार्दिक विनम्र निवेदन आहे, ज्यांच्या याचा नाही झालेले त्यांनी 28 नंबर शाळा इकडे येऊन आपलं वोटिंगचं कार्ड बनवून घ्या। तिकडे आपली सर्व माहिती देऊन द्या, कारण आता वोट नाही केलं तर आपल्या हक्काचे मतदान कापून जाईल। पुढच्या 20 वर्षापर्यंत आपल्याला वोटिंग करता येता करणार नाही। त्यामुळे आपण सर्वांना नक्की या 28 नंबर शाळामध्ये सकाळी 10 वाजेपासून दुपार 5 वाजेपर्यंत आपण तुमची वाट पाहतोय। आपले वोटर ID कार्ड आणि आधार कार्ड सोबत घेऊन यायची ही सर्वांना